1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी पाटी HSRP बसविण्याची अंतिम मुदत 30 जून 2026 रोजी संपल्यानंतर आता प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे। 1 जुलै 2026 पासून HSRPनं बसविलेल्या वाहनांवर मोटार वाहन कायद्यानुसार दंडात्मक कारवाई सुरू करण्यात आली असून अशा वाहनांचे पुनर्नोंदणीसह बहुतांश सर्व कामकाज थांबविण्यात आले आहे, अशी माहिती लातूरचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अमरसिंह गवारे यांनी दिली। केंद्रीय मोटार वाहन नियम 1989 मधील नियम 50 नुसार सर्व वाहनांवर HSRP बसविणे बंधनकारक आहे। सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या वाहनांसाठी 30 जून 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती। या कालावधीतही अनेक वाहनधारकांनी HSRP बसविली नसल्यामुळे आता परिवहन विभागाने कारवाई सुरू केली आहे। यापूर्वी अशा वाहनांवर हस्तांतरण, पत्ता बदल, कर्जबोजा नोंद यांसारख्या सेवांवर निर्बंध घालण्यात आले होते। आता त्यासोबतच पुनर्नोंदणी, वाहनातील बदल, परवाना नूतनीकरण यासह सर्व प्रकारचे कामकाज, योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण वगळता पूर्णपणे बंद करण्यात आले आहे। याशिवाय मोटार वाहन कायदा 1988 च्या कलम 50/177 अंतर्गत HSRP नसलेल्या वाहनांवर दंडात्मक कारवाईही केली जात आहे। मात्र 30 जून 2026 पूर्वी अधिकृत फिटमेंट सेंटरवर HSRP बसविण्यासाठी आगाऊ नोंदणी केलेल्या वाहनधारकांना तात्पुरती दंडात्मक कारवाईतून सूट देण्यात आली आहे। उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अमरसिंह गवारे यांनी वाहनधारकांना आवाहन केले आहे की ज्यांनी अद्याप HSRPसाठी नोंदणी केलेली नाही त्यांनी अधिकृत फिटमेंट सेंटरमार्फत तातडीने उच्च सुरक्षा नोंदणी पाटी बसवून घ्यावी, अन्यथा दंडात्मक कारवाईसह विविध परिवहन सेवा मिळणार नाहीत।